welcome back to our podcast, The Blend Effect. I'm Siley. And I'm Radhika. And today we have a very special guest, one of my very good friends, our very good friends. You want to introduce yourself? Hi, I'm Ketki Sathe, and I have been following this podcast for all the episodes. कसे वाटले एपिसोड? दोघी माझ्या खूप जवळच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत, त्याच्यामुळे I have been following all the content and all the episodes are very articulately designed and to the point. All the topics are really, really nice. त्याच्यामुळे yeah, it is fun to watch all these podcasts and it is exciting to see ki, what your journey has been through all these years. And I am born in India, so माझी journey maybe थोडीशी वेगळी असेल, but yeah. We can unfold that. आजच्या डिस्कशन मध्ये की सेम काय असेल, वेगळं काय असेल आणि काय वाटलं. पण you do feel like you learned something about our experiences from this podcast? Yes, for sure. आणि even I am a toddler mom आणि my daughter is born in US. त्याच्यामुळे there were things that I learned from both of you. Yeah. आणि which will enrich my experience of parenting for sure. That's good to hear. That's good to hear. तर मग आपण चालूच करूया डायरेक्ट. So the first episode, I mean the second episode, rules. I think what I resonated the most is, or I think it was exciting to see की सरप्राइजिंग टू सी की सिमिलर रूल्स होते तुम्हाला तुमच्या पॅरेंट्स कडनं. जसे आम्हाला पण, म्हणजे मला तरी ऍटलिस्ट ग्रोईंग अप इन इंडिया, आय थिंक आय हॅड द सिमिलर रूल्स की 7च्या आत घरी यायचं, किंवा नॉट एक्झॅक्टली 7 पण नॉट लेट नाईट्स, नो पार्टीज, किंवा मुलांशी बोलताना पण म्हणजे हा कोण आहे, मग कोण आहे, त्याचे घरचे कोण आहेत वगैरे, अशी सगळी स्क्रुटिनी जनरली व्हायची. सो इट वॉज सरप्राइजिंग टू सी, कारण मला आतापर्यंत असं वाटायचं की US किड्सना एवढं रेस्ट्रिक्शन नसेल, बट आय कॅन क्लिअरली सी की तुमच्या पॅरेंट्सनी पण सेम व्हॅल्यूज इंडियातनं आणल्या इथे, आणि दे ट्राय टू गिव्ह यू दॅट सेफ एन्व्हायरमेंट, आणि with their experiences they had their rules. So मला असं वाटतं, आणि मी हे आधी पण बोलली की आमचे आई बाबा दे ग्रो अप इन द 70s, राईट, आपले सगळ्यांचे. तर ते जेव्हा इथे आले तेव्हा they basically just applied whatever rules they knew on us, which were very strict. त्यामुळे माझं असं मत आहे की the upbringing that we had did not progress with time. They were very like, ते अमेरिकन आहेत आणि किंवा कनेडियन इन युअर केस, पण इन माय केस ते अमेरिकन आहेत आणि आपण इंडियन आहोत, म्हणून आपण असंच करायचं. सो वी वर इन अ बबल, वेअरएज आय डिड फील विथ एव्हरी इंडिया ट्रिप व्हेन आय यूज टू गो टू इंडिया की इंडियातले लोक उलट पुढे प्रोग्रेस होत जात आहेत. सो त्याबद्दल काय बोलायचं? येस, आय कम्प्लिटली अग्री. म्हणजे मला आता जे मी माझे भाचा भाची आणि त्यांचं चाइल्डहुड बघते, किंवा माझी कझिन ताई आहे, तिची मुलगी, शी इज इन 10th grade right now. So तिचं जेव्हा मी बघते, I think they have a little more liberal parenting in India as opposed to what your parents had here. आणि म्हणजे I don't blame your parents, कारण ते त्यांचा एक्सपिरियन्स घेऊन आलेले. So as I said, I really it was surprising to see की सेम रूल्स तुम्हाला पण अप्लाय झाले, आणि then I don't feel that bad for me. So I think we didn't actually maybe grow up that differently then. In some things. I would almost like to argue that we grew up somewhat maybe in a stricter environment, because म्हणजे अर्थात I'm not saying की तुझी स्ट्रिक्ट एन्व्हायरमेंट नव्हती, अर्थात होती, कारण तू इंडियातच होतीस. पण आमच्या आईबाबांचं एक्स्ट्रा काय होतं की त्यांच्याबरोबर हँगआउटच नाही करायचं, किंवा डोंट गो आउटसाइड ऑफ द हाऊस, बिकॉज बाकीचे लोक आम्हाला माहितीच नाही आहेत कशी आहेत, किंवा कोणी येणार असेल तर आय वॉज ओनली अलाउड टू हॅव नॉन इंडियन फ्रेंड्स ओव्हर फॉर स्कूल प्रोजेक्ट्स, अँड दे कुड ओनली कम ओव्हर टू माय हाऊस. आय वॉजंट एबल टू गो टू देअर प्लेस ॲट ऑल. सो इट वॉज व्हेरी इट वॉजंट इवन जस्ट की ओके आई बाबा माहिती असतील तर ठीक आहे. नाही, आई बाबा माहिती असतील तरी त्यांचे आई बाबा वाईट, आपले आई बाबा किंवा त्यांच्या घरात कसं असेल माहित नाही, and those values probably don't line up with ours. Most likely. I think that was the difference. की since सगळेच मराठी और इंडियन होते, सो
ती भीती नव्हती की त्यांच्या घरी कसं असेल, मग आपल्या मुलीला तिथे जाऊ द्यायचं का नाही. जोपर्यंत ते माहित होते तोपर्यंत इट वॉज ऑल फाईन. आणि देअर वॉज अनदर डिफरन्स त्या सेम एपिसोड मधला दॅट आय रिअलाइज इज, आय थिंक, म्हणजे यू कॅन करेक्ट मी इफ आय एम रॉंग, पण सोसायटल प्रेशर जास्त होतं इन इंडिया ॲज कम्पेअर्ड टू वॉट यू माइट हॅव एक्सपिरियन्स. कारण म्हणजे नेबर्स, जस्ट कोणतरी ओळखीचे, मित्राची आई, मैत्रिणीची आई, ते पण आपल्यावर नजर ठेवून असायचे की ही काय करते. प्रॉबब्ली दॅट जजमेंट वॉज नॉट हिअर. दॅट वॉज वन थिंग दॅट वॉज डिफरंट. यावर काहीतरी बोलायचंय इन म्हणजे इंडिया वर्सेस USA, कॅनडा, असं मला वाटतं. सो आय ग्रो अप इन अ व्हेरी पब्लिक लाईफ. ओके, कारण माझे बाबा खूप वेल नोन आहेत इन दी मराठी एन्व्हायरमेंट or Indian environment of Sacramento. So to some degree I had that because खूप लोक आम्हाला ओळखायचे. So if I was in public with anyone, I very much had to be very aware of, अरे बापरे कोण आहे, कोणी काका काका आहेत. पण फरक एवढा होता की ॲट द मॅक्स लोक जाऊन बाबाला सांगतील की असं असं आहे. मी एकदा, मला हे खूप दिस इज लाईक एच्ड इन माय मेमरी. मी इंडियाला गेले होते एकदा आणि आम्ही आजीच्या घरी होतो आणि आजीच्या बाल्कनीमध्ये स्विंग होता. तर मी आणि माझा भाऊ बसलो होतो आणि वी वर जस्ट सिटिंग ऑन द स्विंग. आणि खाली एकदम आरडाओरडा ऐकू आला. खाली बघितलं, देयर वॉज अ गर्ल अँड अ बॉय हू हॅड कम. सो दे मस्ट हॅव बीन इन अ रिलेशनशिप व्हिच वॉज लाईक अ टोटल नो नो. आणि एक रॅन्डम काकू आली हू आय न्यू, और आजी आली हू आय न्यू वॉज नॉट रिलेटेड टू दीज टू. त्या आजीने जे काय आरडाओरडा चालू केला, चप्पल काढून फाट 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 मारायला चालू केलं त्या मुलीला. आणि आय एम जस्ट लुकिंग अँड आय मस्ट बीन 12 or 13 years old. आणि आय एम जस्ट लाईक, ओ माय गॉड, ही रॅन्डम आजी हू इज नॉट दिस मुलीची आजी पण सोसायटी मधली आजी येऊन फाटफाट मारते चप्पल काढून. एवढा हक्क कसा आहे त्या आजीला, म्हणजे हाऊ डू शी थिंक तिचा एवढा हक्क आहे की सोसायटीतल्या मुलीला फाटफाट मारेल ती त्या मुलासमोर. सो या आय थिंक दॅट वॉज माय पॉइंट. आय थिंक सोसायटी हॅज मोर पॉवर इन इंडिया, म्हणजे तुझ्या लाईफ बद्दल डिसिजन घ्यायला. आणि ती क्युम्युलेटिव्हली सगळ्यांनीच दिली आहे, म्हणजे एकमेकांना. इट्स नॉट लाईक की मला ते पटतं का नाही, तसं होतं असं माझा एक्सपिरियन्स आहे. तुझा कॅनडात? सो माझं असं होतं की आय मीन आय डिडंट यु नो, म्हणजे असे माझे पेरेंट्स आय गेस त्यावेळेला कम्युनिटीमध्ये पीपल प्रोबॅबली न्यू देम, पण लोकच इतकी कमी होती की इट वाज लाईक हू एम आय रिअली गोना रन इनटू. यू नो, वी यूज्ड टू लिव्ह सो फार अपार्ट की कोणीतरी असं 1 तासावरती राहताय आणि असे मराठी प्रोग्राम कुठेतरी फॉर एक्झाम्पल मध्ये व्हायचे. तर इफ आय वॉज हँगिंग आउट लाईक आउटसाइड माय हाऊस, I likely wasn't gonna, you know, like run into anyone. So माझं जरा थोडं वेगळं होतं, पण तरीही as more Marathi people grew and more people that we knew got out there, थोडं लक्ष ठेवतो ना, अरे बापरे हे आहेत का इथे. म्हणजे आमचं असं पण झालेलं आहे, असं कुठेतरी कॉफी शॉप मध्ये होतं की अरे बापरे इथे नको, हे कोणीतरी आपल्या ओळखीचे आहेत, आपण शेजारी जाऊया. ॲट मॅक्स ते फक्त जाऊन आईबाबा, कोणाची हिंमत एवढी नाही की डायरेक्ट पब्लिकमध्ये मारेल. आणि दुसरी गोष्ट असं की इथे लोकच कमी असल्यामुळे इव्हन आता आय गेस की आता इंडियामध्ये आईबाबांना एखाद वेळेला जाऊन सांगतीलच, but then there are also other relatives, right? For example, if somebody saw you doing something, that person might have also known your kaka or your kaku or your atya or somebody. Ikade it's like there's nobody else to tell, right? Like who else are they going to tell? आणि आपले relatives नसतात. इकडचे जे काका काकू असतात ते त्यांनी जर जाऊन आपल्या आईबाबांना सांगितलं तर दॅट वॉज विथ द इंटेंट ऑफ प्रोटेक्टिंग यू ॲज अ पर्सन, राईट? मला असं वाटतं की इंडियात इतके लोक आहेत की मे बी काय काय लोकांना चर्चा का गॉसिप करायला पण आवडत असेल. पण आय थिंक तो सिनारिओ आता बदलतोय. म्हणजे जेवढं मी माझ्या कझिन्सना बघते त्यांच्या मुलांशी डील करताना, आय थिंक वन ऑफ द ग्रेट पॉइंट दॅट सायली मेन्शन ड्युरिंग दॅट रूल्सचा एपिसोड की यू शुड सपोर्ट युअर किड, यू शुड स्टँड बाय युअर किड. आय थिंक आय एम सीइंग दॅट मोर अँड मोर गेटिंग प्रॅक्टिस्ड इन रिअल लाईफ. म्हणजे आय थिंक तू जसं म्हणालीस, कोणीतरी काका काकू कोणाचं तरी कोणतरी रिलेटिव्ह येऊन काहीतरी सांगितलं की मी तुझ्या मुलीला इथे बघितलं तिथे बघितलं. आय थिंक आताची आपली जनरेशन इंडियात पण डिरेक्टली दे वोंट गो अँड स्कोल्ड युअर किड. ते विचारतील की काय होतं, कुठे होतीस तू, खरंच होतीस का नाही. मग इफ देर इज अ लेजिट रिझन, मला वाटतं तो इश्यू आता खूप कमी होतोय की कोणी पण हॅव पॉवर ओव्हर यू. सो हा शिफ्ट ऍक्च्युली आय गेस चांगला आहे इन सम वेज, राईट? पण कधी कधी मला आता टू मेक द ऑपोजिट आर्ग्युमेंट, समटाइम्स आय वंडर की आता तुझी मुलगी माझ्याकडे आली किंवा माझी मुलगी लचे तुझ्याकडे आली आणि माझी मुलगी चुकीची वागत असेल तर देर शुड बी अ सेफ अडल्ट कम्युनिटी वेअर
आय शुड से की ओके माझी मुलगी येऊन तुझ्या मुलीला काय केलं तर आय शुड बी कम्फर्टेबल की तू माझ्या मुलीला डिसिप्लिन करते. You know, but that is like a selective group of people that you choose, and not any random person should have control over your kid and your upbringing, whatever you are doing. आणि तो शिफ्ट होतोय as we discussed. इंडियात पण होतोय, इथे तर असेलच. So about racismचा एपिसोड, I think what I resonated was की the fear of judgment. So I don't think त्याच्यात काही सिच्युएशन अजून चेंज झाली आहे. So that was one of the key takeaway from. मला एक प्रश्न आहे तुझ्यासाठी की तुला असं वाटतं का की आता आपण सगळे इंडियन आहोत, राईट, सगळे मराठी आहोत, पण गिव्हन दॅट वी आर नॉर्थ अमेरिकन अँड यू आर इंडियन, डू यू फील लाईक we somehow might have an upper hand when it comes to responding as opposed to somebody who may have come from different country? Yes. आणि अगेन म्हणजे इट्स नॉट जस्ट येस ऑर नो, ब्लॅक अँड व्हाईट नाही येते तेवढं. इट ऑल्सो डिपेंड्स ऑन स्वभाव, कारण तो कॉन्फिडन्स तुझ्यातच असायला लागतो. तो तुझ्या सिटिझनशिप, इमिग्रेशन स्टेटस नाही चेंज होत. बरोबर. सो मी ॲज अन इंडिव्हिज्युअल, मला जर कोणी गो बॅक म्हटलं तर आय विल चूज माय बॅटल. की तो पासिंग कमेंट करून गेला तर मी काय त्याला थांबवून सांगेन का? आय एम नॉट शुअर अबाउट दॅट. पण माझ्या जागी दुसरी कोणीतरी व्यक्ती आहे जी हू इज मोर वोकल. मे बी दॅट पर्सन विल गो टू दॅट पर्सन आणि से की तुझं काही इथे बोलण्याची जागा नाही आहे, मी लिगली इथे राहते. सो माझा हा प्रश्न आहे की कधी ना कधीतरी से तुला तुझं ग्रीन कार्ड मिळालं, तुझी सिटिझनशिप मध्ये कन्वर्ट झाली, तरी सुद्धा यू आर एन इमिग्रंट फ्रॉम अनदर कंट्री. इवन इफ यू हॅड अ सिटिझनशिप टुडे, वुड यू सडनली हॅव मोर कॉन्फिडन्स और वुड यू स्टिल हॅव द सेम माइंडसेट? नाही, आय थिंक विथ सिटिझनशिप आय विल हॅव मोर कॉन्फिडन्स. ओके. कारण द रिपरकशन्स विल बी लेस. हा कॉन्फिडन्स असेल. इवन इफ मी त्या माणसाला काहीतरी उलट उत्तर दिलं, उद्या मला काही भोगायला नाही लागलं पाहिजे इन रिटर्न टू दॅट. आणि विथ नॉन इमिग्रंट विजा आय थिंक वी आर जस्ट इन दिस फिअर और इन दिस शॅडो की जाऊ दे ना, नको कशाला, वाय डू यू पिक फाईट्स. And I think that's very much what our parents struggle with. मी तेच म्हणणार होते की आय थिंक आपल्या पेरेंट्सचा पण तेच माइंडसेट होतं. इनफॅक्ट खरं सांगायचं तर मला अजूनही वाटतं आपल्या पेरेंट्सचा अजूनही कधी कधी तेच ती भीती आहे ना, ती मनात राहते. म्हणजे इवन इफ यू गेट दॅट कॉन्फिडन्स लेटर, समटाइम्स दॅट भीती पुल्स यू बॅक. राईट. आणि म्हणून पण ते रूल्स असतील, आणि म्हणून पण तेव्हा पॅरेंट्सनी जसं तुमच्या मागे उभं राहायला हवं होतं, असं तुमचं एक्सपेक्टेशन होतं ॲज अ किड, ते नाही राहू शकल्याचं मे बी ते पण त्यांना आय थिंक नक्कीच एक भीती होती. आणि आय थिंक वन ऑफ द रिझन्स, आय डोंट नो अबाउट युअर पेरेंट्स, बट आय थिंक वन ऑफ द रिझन्स इज दॅट आता आपण बे एरियात राहतो, इथे आपल्याला पुष्कळ इंडियन्स दिसतात. वी लिव्ह इन अ relatively different kind of bubble than other places. पण आय फील की आपल्या पेरेंट्सच्या टाइम मध्ये सायली म्हणजे दुसरे इंडियन्सच नव्हते, तर मराठी तर सोड, पण दुसरे इंडियन्सच नव्हते. सो आय थिंक इट वॉज, एक तर तो फिअर होता, आणि दुसरी गोष्ट अशी होती की देयर इज नोबडी एल्स लाईक अस, राईट? सो इफ दिस एस्केलेट्स इनटू समथिंग, who's gonna back us up? म्हणजे काही कम्युनिटी नाही, काही नाही. अँड आय थिंक आता जरी ही कम्युनिटी असली तरीही आय थिंक आपल्या पेरेंट्समध्ये ते एक फिअर अजून. आणि अजून एक मला असं वाटतं की तुमचे पेरेंट्स तेव्हा कम्पॅरेटिव्हली जास्त खडतर एफर्ट घेऊन इथे आलेले दॅन जसे आम्ही येतो. म्हणजे विथ H1 एम्प्लॉयमेंट, इट्स डिफरंट. पण तुमच्या वेळेला कोणीच नाहीये, आणि अशा नवीन देशात जायचं इज अ जास्त स्ट्रॉंगर एफर्ट दॅट दे टूक. बाबांचे पॉडकास्ट करायला पाहिजे, करायला पाहिजे, कारण त्यांचा इमिग्रंट एक्सपिरियन्स आणि तुमचा इमिग्रंट त्याच्यात पण खूप फरक असणार आहे. सो मला तुझ्या पॉइंटला हे म्हणायचं होतं की ते तेवढा एफर्ट घेऊन इथे आले, इंडियातलं सगळं मागे सोडून, आणि एस्कलेट झाल्या गोष्टी, तर काय करायचं ही भीती असणार आहे. आणि त्यातनं सेलफोन्स नव्हते, ईमेल म्हणजे डायलअप इंटरनेट इंडियात तर नव्हतं, कोणाला सांगणार काय? आणि इंडियातल्या लोकांना सांगून काही फायदा पण नव्हता. म्हणजे काय करणार, ऍज अ कॉन्फिडंट तुम्ही एखाद वेळेला सांगाल असं असं झालं, पण त्यांना काय अंडरस्टँडिंग असणार ते काय झालं. तुला असं वाटतं का केतकी की बिकॉज आता रिलेटिव्हली मोठी कम्युनिटी आहे, तुमचं फ्रेंड सर्कल खूप असतं, म्हणजे माझ्या नवऱ्याच्या बाबतीत बघते की मास्टर्सचे फ्रेंड्स असतात, अंडरग्रॅडचे असतात, इकडे झालेले असतात, जे असतील ते, that you feel somewhat safer, not necessarily ह्या इश्यू वरती, but some sense of comfort जे आय थिंक आपल्या पेरेंट्स. नाही मग ऑफकोर्स बराच जास्त सेफर दॅन व्हॉट युअर पॅरेंट्स माइट हॅव गॉन थ्रू. सेफर इन द सेन्स वी हॅव सो मेनी फ्रेंड्स, सो उद्या काही असं अर्जंट सिच्युएशन आली
की मला कम्प्लिटली कंट्री सोडून जायचंय, तरी आय हॅव फ्रेंड्स लाईक यू हू म्हणजे ज्यांच्यावर मी आय कॅन लीन ऑन टू. राईट. सो दॅट इज वन बिग support system that we have. Right. Also perspective मिळतो with different people around. Yes. कारण वेगवेगळ्या कंपनीत काम करत असतात, वेगवेगळ्या करिअर चॉईसेस मध्ये असतात. आता तुम्ही जसं सिटीजन आहात, वेगवेगळ्या विजा स्टॅटसवर पण असतात. सो दॅट गिव्स यू डिफरंट पर्स्पेक्टिव्ह टू थिंक अबाउट द सेम सिच्युएशन. राईट. सो आय थिंक दॅट इज अ ह्यूज सपोर्ट. आणि जेव्हा आपण त्या डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये जातो, देन यू रिअलाइज केवढं मोठं हे पाठबळ आहे. आणि असं पण आहे, विच आय नॉट टू लाईक टूट आवर ओन हॉर्न्स, बट वी हॅव गॉन थ्रू द एज्युकेशन सिस्टम हिअर, ज्याच्यामध्ये आमच्यासाठी तरी देर वॉज US history, there was American, we had a whole semester on American law and like the legal system, right? And how it works. तर मला असं वाटतं की त्यातनं सुद्धा खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, जे आज मे बी सम ऑफ माय फ्रेंड्स हू आर फ्रॉम इंडिया मे कम टू मी अँड से की सायली अशी अशी केस होतीये, किंवा यु नो समबडी इज गोइंग थ्रू अ डिवोर्स और समथिंग इज हॅपनिंग, तर काय करावं मी असं. आणि तेव्हा तर एस्पेशली इफ समबडी इज गोइंग थ्रू अ डिवोर्स और समथिंग इज हॅपनिंग, देन पीपल अगदी इट शेक्स दम अप बिकॉज यू आर गेटिंग अ डिवोर्स इन अनदर कंट्री, मग काय करायचं, यु नो. अँड आय डेफिनेटली बीन एबल टू से हे यू नो व्हॉट, you can do this, because this is what I learned, or this is what I saw. I remember in high school, we actually went to courts. We had a field trip where we went to the courts and we sat in multiple public actual cases. Yes. आणि त्यातनं किती काही शिकायला मिळालं, even though I'm not a lawyer today. But साधारण असं माहिती असतं की असं करू शकता तुम्ही, किंवा you know, प्रोसेस लाईक एक्सपोजर असतं, even if you're not an expert. छोटं मोठं काहीतरी असेल तर, oh no, you can fight this, or you should fight this, or have you thought about this. तर राईट. आणि सर्कलिंग बॅक टू द रेसिझमचा एपिसोड, आय थिंक आय हॅव अन इंटरेस्टिंग क्वेश्चन फॉर बोथ ऑफ यू. सो जे काही एक्सपिरियन्सेस असतील तुमचे अबाउट रेसिझम और रेसिस्ट कमेंट्स दॅट यू हॅड टू गो थ्रू, यु नो, डिड यू गाईज बॉन्ड ओव्हर दोज कमेंट्स विथ अदर इंडियन्स, का त्या सगळ्या एक्सपिरियन्सेसमुळे तुम्हाला असं झालं की नाही, आय डोंट वॉन्ट टू गेट recognized as an Indian, I am an American. म्हणजे did you bond over those experiences, ka did they push you apart? So maybe I love to hear. सो आय थिंक की लहान असताना तर नक्कीच नाही, वेन वी वर गोईंग थ्रू दिस थिंग्स. कारण ऑनेस्टली मी सांगू का, जसं मी म्हणते आमच्या पेरेंट्सना एक भीती होती, आय थिंक समहाव आम्हाला पण एक कुठेतरी भीती होतीपेक्षा आय थिंक इट वॉज समहाव एम्बेडेड इन अस की ओके, यु नो, लाईक यू डोंट वॉन्ट टू गेट इनटू ट्रबल, किंवा बाबांची भीती नाही, पण ती खरंच होती. आणि समहाव आय थिंक इट वॉज काइंड ऑफ लाईक पुट ऑन टू मी फॉर सम रिझन. सो त्यामुळे सपोज की मला जर काही रेसिझम जर का एक्सपिरियन्स आला, तर मी एखाद वेळेला फार तर फार जाऊन आईबाबांशी बोलीन, किंवा मी एखाद वेळेला माझ्या बहिणीशी बोलली असेल, कारण ते ऑफकोर्स आमच्या इमिडिएट घरात होते, किंवा एखाद वेळेला कझिनशी वगैरे असं कधी म्हणजे भेट झाली, काही झालं तर. पण स्कूल फ्रेंड्समध्ये किंवा इवन नॉन इंडियन तर नाहीच, पण इवन इंडियन्समध्ये आय डोंट थिंक मी कधी त्यावेळेला बोलले होते. बिकॉज असं होतं की उगाचच कशाला हा इश्यू वाढवायचा, उगाचच. पण डू यू थिंक जर तू बोलली असतेस तर त्या इंडियन फ्रेंड्स बरोबर तुझी फ्रेंडशिप अजून स्ट्रॉंगर झाली असते? सो आय ऍक्च्युअली हॅव अन आन्सर फॉर दिस. मला वाटतं की जेव्हा आय स्टार्टेड एक्सपिरियन्सिंग मायक्रो अग्रेशन्स अँड देन रेसिझम, आजूबाजूला इंडियन लोकच नव्हती पहिले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरी असतील 2-3, तर I was too young to really understand what was going on, right? So त्या वेळेला, if I was 8, 9, 10, I didn't really know what to do about the information. So I kind of let it roll off my back because I wanted to be friends with these people. Right, exactly. Know? But as I got older and as my community started growing of Indian people, I would definitely say that it brought us, at least for me, it definitely brought us together because it was something we were able to bond over and talk about. Hey, असं माझ्याबरोबर झालं, तुझ्याबरोबर काय झालं, you know. And I think just like you gain perspective from us, we gain perspective from each other, you know, we should stand up for ourselves and just say, hey, back off. And not just Indians, okay? I think then we can actually broaden that term to anyone who's an immigrant child or a person of color who has immigrant parents. That's right. So I think thinking back to those times now, when after, you know, we did our episode, I kind of feel like in fact त्यावेळेला maybe बोलायला हवं होतं फ्रेंडशी, because you can connect with them in a different way versus आपल्या पेरेंट्सशी कनेक्ट थोडं वेगळं असतं, राईट? बरोबर. ऑफकोर्स मी आणि मे बी त्या सिच्युएशन मध्ये आता ती कुठे घडते त्याच्यावर पण आहे, पण फॉर एक्झाम्पल स्कूलमध्ये ते घडतंय, तर इफ यू आर शेअरिंग दॅट विथ इच अदर, तर तुम्ही
3-4 लोक एकमेकांसाठी उभे राहू शकतात, असं पण होऊ शकतं ना. I think because डू यू प्रेफर दॅट? I mean, definitely, I think we prefer it. But again, I don't think then that it's limited to Indians. I think then you have your Asians who are backing you up, and then you have your, I don't know, especially I think the Black community was very strong in supporting. And then, of course, you had your allies who were white people who basically were like, hey, don't do this. So yeah, I do think it brought us together. However, it wasn't just Indians, because Indians is coming. It was more so everybody, which I think brings us to an interesting point, which is की इंडियामध्ये आता तू महाराष्ट्रात वाढली आहेस, त्यामुळे you had Marathi लोक, मग maybe your segregations may have happened due to caste or something else, right? Yes. तसं इथे I think it was very much I'm an Indian, not की मी मराठी आहे, पण मी इंडियन आहे, किंवा I'm a person of color. So then the groupism kind of happened that way. Okay, there's a white person and then there's everybody else, essentially. So I guess we never got because there. the context is when similar situation may arise in India, in Maharashtra, Mumbai. That will, bring us together. That's what I have experienced back in India. म्हणजे मला जर कोणी अशी काहीतरी कमेंट केली बेस्ड ऑन माय कास्ट, लँग्वेज, तर आय विल गो टू माय फ्रेंड्स आणि आस्क फॉर सपोर्ट, आणि आम्ही सगळे एकत्र त्या माणसाशी म्हणजे बॅटल करू, असं युजली माय पर्स्पेक्टिव्ह इज. सो म्हणून मला हा विचारायचा होता प्रश्न की येस, पण तुमचं इंडियन कम्युनिटीज छोटी असल्यामुळे. But it's the same thing, I guess, to conclude that question. It's the same thing that we have here. फक्त the circle is different. Yes. सो केतकी, मला तुला ॲक्च्युली एक विचारावं असं वाटतंय. आम्ही एका एपिसोडवरती आम्ही डेटिंगबद्दल बोललेलो होतो, तर आय एम क्युरियस की तुझी जी तुझ्या नवऱ्याबरोबर तुम्ही जेव्हा डेट करत होतात तेव्हा तुझा कसा लव्ह स्टोरी खूपच लहान वयात चालू नाही, कसं घडलं एक गोष्ट आहे, पण तुझ्या पेरेंट्सना तुम्ही कधी शेअर केलं किंवा त्याच्यामध्ये काही जजमेंट्स होते का? येस. तुम्ही जसं म्हणालात की कोणाच्या घरी जाताना किती सांगून जायचं किंवा पॅरेंट्सशी किती शेअर करायचं. आय थिंक माझी केस, म्हणजे आय विल टॉक अबाउट माय केस. जर मी मैत्रिणीकडे जाते तर मी सांगून जायचे. कुठल्या मुलाला भेटते अदर दॅन प्रणव, जरी मित्राबरोबर काही नाही, नुसता वडापाव जरी खायला जाते, तरी माझ्या घरी वातावरण असं होतं की मग 10 प्रश्न विचारणं, का, मग कोण येतो, मग काय गरजच काय आहे जायची, मग जायलाच हवंय का, काम काय आहे, आणि मग तुम्ही फक्त वडापाव खायला जाणार का, मग अजून अभ्यासाचं काही आहे, असं देर वर हंड्रेड्स ऑफ क्वेश्चन. आणि मला असं व्हायचं की आय नो इन माय हार्ट की आय एम नॉट डुईंग एनिथिंग रॉंग. त्याच्यामुळे मी जेवढी गरजेची इन्फॉर्मेशन आहे तेवढीच घरी देऊन जायचे. देर वॉज नथिंग टू हाईड अबाउट. पण म्हणजे अननेसेसरी होतं ते तेव्हा एवढे प्रश्न डील करणं असं मला वाटलं. पण नाव थिंकिंग बॅक मला असं वाटतं की अगेन माझ्या पॅरेंट्सचा कन्सर्न बरोबर होता, बिकॉज ऑफ द सोसायटी आणि तिकडच्या रिस्क. आय थिंक पॅरेंट्स शुड नो की कुठे जात आहे आपली मुलगी, कुठे जाते. दे शुड नो वेअर अबाउट्स. फोन नव्हते, सो त्याच्यामुळे आय थिंक माहिती असणं इत्थंभूत इज व्हेरी मच नेसेसरी असं मला वाटतं. अबाउट प्रणव, म्हणजे प्रणव आणि मी जेव्हा डेट केलं तेव्हा आम्ही, ॲज सायली सेड, आम्ही खूपच लहानपणापासून एकमेकांना प्रपोज केलं होतं, हो म्हटलं होतं, जे काय ते. वी वेअर जस्ट इन 11th 12th ग्रेड. त्याच्यामुळे खूपच लहान होतो. म्हणजे माझ्या पॅरेंट्सना तर नक्की माहिती होतं की मला प्रेम काय कळत नाही. त्याच्यामुळे म्हणजे दे हॅड देअर ऑल डाऊट्स की हे किती दिवस चालणार आहे माहिती नाही वगैरे. तेव्हाच घरी सांगितलं होतं. प्रणवनी सगळ्यात आधी लगेच घरी सांगितलं, इवन बिफोर 1 year. कारण म्हणजे तो शिकायला बाहेर जाणार होता, त्याच्यामुळे त्याला असं होतं की मी माझ्या आईबाबांना सांगून जातो. माझ्या घरी मी अजून 2-3 वर्षांनी सांगितलं होतं, पण तरी कम्पॅरेटिव्हली खूपच लवकर. म्हणजे मी FY मध्ये वगैरे असताना सांगितलेलं असेल, जेव्हा प्रणव नव्हता पण ठाण्यात तेव्हा मी ऑलरेडी सांगितलेलं. सो तरी सुद्धा सांगितलेलं असताना सुद्धा मी 100% सगळं सांगून जायचे का
तर नव्हते सांगून. You know, this brings up an interesting point. कारण so my upbringing was very strict, like very strict. I wasn't allowed to talk to anyone. म्हणजे मी इथे उभी असेन आणि पलीकडे कुठला तरी रॅन्डम मुलगा उभा असेल ऑन द अदर साइड ऑफ द स्ट्रीट आणि मला काही घेणं देणं पण नाहीये त्या मुलाशी, पण माय डॅड ड्राइव्हज बाय आणि सीज की मी साधारण त्या डायरेक्शन मध्ये बघतीये, तर जे काय घरी जाऊन वाट लागायची माझी. तर my upbringing was very strict, but it's interesting because my dad's upbringing, I'm realizing as I'm getting older, was very liberal. माझे आजोबा, आम्ही बापू म्हणायचो ना, ते खूप लिबरल होते. मुलं कुठे जात आहेत, आणि एक आत्या पण आहे मला, सो ही आर अ डॉटर, कुठे जात आहेत, कधी जात आहेत, काय करतायत, काहीही माहिती नव्हतं. म्हणजे आय यूज टू बी व्हेरी सरप्राइज्ड when I went to India and my dad used to be like, "Tell me bridge खेळून येतो," and he would come home at like 3 in the morning, and I'd be like, "How come his parents aren't getting mad at him?" So the upbringing was very liberal for my father, and then for me it was very strict. So I always wondered. Now I wonder, looking back, ki my parents couldn't have been that clueless that they didn't know I was dating people. Right. Yeah. कुठेतरी माहिती असणार त्यांना की मुलगी is of that age आणि साधारण नाही, आपल्याला वाटतं की आपण एफिशियंटली लपवतोय, पण ते तसं नसतं. त्या वयात ते तसं नसतं. आपण काहीतरी क्लू सोडतोच आणि ते पॅरेंट्सना पण माहित असतं की साधारण कुठल्या पाथवर आपलं मूल चालू आहे. इट जस्ट की ते पण विश्वास ठेवतात की ठीक आहे, दिस इज ओके. बट इंटरेस्टिंग हे आहे की म्हणजे इवन यू वेर इन कॅनडा, यू वेर हिअर आणि आय वॉज इन इंडिया, पण आपल्यासाठी सिच्युएशन वॉज ऑलमोस्ट म्हणजे आय डोंट थिंक की म्हणजे पूर्वी मला असं वाटायचं की अमेरिकन बॉर्न्स और वेस्टर्न नॉर्थ अमेरिकेत जन्म झालेले किड्स आणि मी इंडियातली किड, सो खूपच वेगळं असेल ना. पण इथे ऍटलिस्ट विथ आवर सेट ऑफ फ्रेंड्स इट इज व्हेरी सिमिलर. त्याच्यामुळे प्रश्न विचारायचा होता मला तुला की लहानपणी तुझं काय ऍक्च्युली, इफ यू वॉन्ट टू शेअर विथ अस, व्हॉट वॉज युअर इम्प्रेशन ऑफ त्यांचं लाईफ तिकडे कसं असेल, जी मुलं तिथे वाढली आहेत म्हणजे आमच्यासारखे, आणि ते कसे असतील, आणि मग आता युअर ऍक्च्युअली इंटरॅक्टिंग विथ अस इन रिअल टाइम, कसं बदललंय किंवा बदललंय का? बदललं. लाईक आय जस्ट वॉन्ट टू नो की व्हॉट वॉज युअर इम्प्रेशन ऑफ अस अँड व्हॉट इज युअर द रिअल. सो या, ॲज आय सेड, जेव्हा मी होते भारतात, पण मी जेव्हा इथल्या अमेरिकन बॉर्न लोकांबद्दल विचार करायचे तेव्हा, ऑफकोर्स कॅनेडियन बॉर्न, पण तेव्हा मला असं वाटायचं की खूपच इंडिव्हिज्युअलिस्टिक अप्रोच असतो किड्सचा टुवर्ड्स लाईफ, आणि इंडिपेंडेंट पण असतात. म्हणजे मला असं वाटायचं की जस्ट मी बाहेर जातीये असं सांगून किड्स कॅन गो आउट. आणि वेरॅज मी इथे जाते, मी इतक्या वाजता जाणार आहे, इतक्या वाजता येणार आहे, जेवायला घरी असणारे नसणारे 1000 क्वेश्चन्सचा सगळा समरी देऊन बाहेर पडायला लागायचं. सो तेव्हा मला हा पॉइंट वाटायचा की खूप लिबरल असतात पॅरेंट्स, विश्वास ठेवतात. बिकॉज मला तो एक्सपिरियन्स आला की अरे माझ्यावर विश्वास ठेवा, मी काही चुकीचं नाही करत. सो मला असं वाटायचं लिबरल असतात, विश्वास ठेवतात, फ्रीडम असतो. ऑल्सो वन थिंग माझ्या मनात असायची, इकडच्या किड्सना त्यांच्या रूम्स असतात, दे हॅव देअर ओन प्रायव्हसी, दे कॅन शट द डोअर आणि आतमध्ये काही चिल करा असं. आणि जे की आम्हाला विथ इंडियन ब्लॉक सिस्टम आम्हाला काहीच प्रायव्हसी नाही, सगळे एकमेकांना बघतायत, काय करते, इतका वेळ फोनवर बोलते, काय बोलते असं. सो म्हणजे ते वाटायचं. बट म्हणजे आता मला असं वाटतं की अगेन तेव्हा आपल्या लहानपणी एवढं एक्सपोजर नव्हतं, नेटफ्लिक्स नव्हतं, तिथलं लाईफ कसं असतं ते माहित नव्हतं. जस्ट माहित होतं ते काय कोणी गेलं असेल नातेवाईक, ओळखीचे दादा, ते सांगायचे, तेवढा इनपुट होता. त्याच्यावरनं हे असं बेसिक एक पिक्चर रंगवलेलं. आता तर खूप नेटफ्लिक्स आहे, व्लॉग्स आहेत, त्याच्यामुळे आताच्या किड्सना तर फारच जास्त एक्सपोजर असेल. पण तुला असं वाटतं का, सॉरी ढका यू, बट तुला असं वाटतं का की देर इज मे बी अ मिसकन्सेप्शन, मे बी नॉट टुडे बिकॉज आज खूपच एक्सपोजर आणि ग्लोबल आहे, पण मे बी आपल्या टाइममध्ये जेव्हा TV वॉज बिकमिंग मोर कॉमन, इथले प्रोग्राम मे बी तिकडे दाखवायचे, म्हणजे फ्रेंड्स वगैरे खूप लोकांनी बघितलं, आय गेस दॅट्स पण इंटरनेट आल्यावर पाहिलं असेल टीव्हीवर. पण मला असं वाटतं की देर इज अ मिसरिप्रेझेंटेशन मे बी ऑफ द अमेरिकन लाईफ, जिथे एव्हरीवन इज जस्ट पार्टीइंग, जस्ट डुईंग. सो मला त्याच्याबद्दल असं वाटतं की इट्स नॉट मिसरिप्रेझेंटेशन,
मला असं वाटतं लोकांचं मिसइंटरप्रेट म्हणजे इंडियातल्या लोकांचं मिसइंटरप्रिटेशन आहे. इट्स नॉट अबाउट तुमचं लाईफ वेगळं दाखवत आहे, तुमचं आहे तेच दाखवत आहे. पण मला असं वाटतं आपल्या लहानपणी इंडियातले लोक त्यातनं जे त्यांना हवं ते पिक अँड चूज करायचे, ते चुकीचं होतं. म्हणजे इट्स बीन जनरेशन्स अँड जनरेशन्स अमेरिकन लोक असंच राहतात, असंच वागतात. असते इथे रूम्स म्हणजे मोस्ट ऑफ द लोकांना, आणि इथे तो फ्रीडम असतो, ती क्लॅरिटी असते. म्हणजे तुम्ही मग तेच आपल्या सोसायटल व्हॅल्यूजना जोडून नाही घेऊ शकत, जे खूप वेळा केलं जातं. सो म्हणून आय से की इट्स नॉट मिस रिप्रेझेंटेशन, इट्स जस्ट मिस इंटरप्रिटेशन. ओ त्यांना काय सगळं इझी आहे, असं नाहीये की त्यांना काय सगळं. कारण मला खूप वेळा हे ऐकायला मिळालंय अंटिल पीपल गॉट टू नो. मीन युजली हे काकू लोक बोलतात, अरे अमेरिकेतले वाया गेलेले असेल, अमेरिकेतले ती ते आहे, मराठी येतच असे संस्कार नसतील, हे जे बोललं जातं. आय फील लाईक अ लॉट ऑफ दॅट इज these comments are made by maybe kakus or whoever who are living in their bubble, कुठे फार गेले नाहीयेत, आणि टीव्हीवर मे बी काहीतरी पाहिलंय किंवा सम एक्झाम्पल काहीतरी ऐकलंय आणि त्यावरनं सगळ्यांना ब्रँड केलं जातं. सो 2 पॉइंट आहेत त्याच्यावरती. एक म्हणजे तुम्ही त्यातनं पिक अँड चूज करायचं जे आहे, मी म्हणत होते की तुम्ही चांगल्या गोष्टी नाही बघत त्यात, की इथले किड्स किती इंडिपेंडेंट असतात. म्हणजे माझी मुलगी सुद्धा 3 वर्षाची आहे, पण तिला सगळं तिचं इंडिपेंडेंटली करायला आवडतं, तसं तिला शिकवतात शाळेत. हे आम्हाला शिकवत नाहीत, लहान म्हणजे शिकवायचे नाहीत. सो तुम्ही त्या चांगल्या गोष्टी घेऊन त्या इम्प्लिमेंट करायला बघत नाही, त्यातनं फक्त पिन पॉइंट करता की फ्रीडम, बाहेर जायचं, कपडे, फॅशन, आणि मग दॅट ऑल कन्क्लुड्स टू वाया गेलेली. तसं नाही. सो ते तुम्हाला होलिस्टिक पिक्चर बघितलं पाहिजे. आणि सेकंड थिंग, इट्स अ कम्प्लिटली डिफरंट मुद्दा, पण हे इम्प्रेशन बदलत आहे. म्हणजे गुड न्यूज इज हे इम्प्रेशन बदलत आहे. म्हणजे अमेरिकेतले लोक वाया गेलेले असं म्हणण्यापेक्षा मी हल्ली खूप असं ऐकते की अरे इंडियातल्या ह्या पिढीला काही करायला आवडत नाही, पण अमेरिकेत जाऊन लोक करतात. म्हणजे हळदी कुंकू असू दे, मंगळागौर असू दे, सण जेवढं पॉसिबल आहे. आता गणपती इथे काय सगळं मिळत नाही जे गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेला लागतं. बे एरियाचं नाही म्हणते, US ओव्हरऑल, पण जे आहे त्यातनं लोक करतात. बरोबर, तुमच्या पॅरेंट्सनी केलंय, तुम्ही करता, सो दॅट इज व्हेरी कमेंडेबल. सो ते बघितलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. सो यू नीड टू लुक ॲट दी होलिस्टिक व्ह्यू आणि नॉट जस्ट 1-2 गोष्टी ज्या तुम्हाला मॅच होत आहेत. राईट. सो नाउ बाउन्सिंग ऑफ ऑफ दॅट, we as visitors to India have noticed this shift towards westernization, right? की सो हे तुला पण जाणवतं का, हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरं म्हणजे, डू यू फील लाईक कुठेतरी इन दिस रेस टू बिकम वेस्टर्नाइज, पीपल आर इन इंडिया रादर आर लुझिंग देअर टच, whereas we are trying to grasp onto it. येस, मला तर जाणवतं. आणि छोट्या छोट्या गोष्टीत जाणवतं. म्हणजे मी खूप वेळा गेले नाहीये, जाऊ नाही शकले इंडियाला परत. सो माझी खूप मोठी गॅप पडले, 5-6 वर्ष वगैरे. सो त्याच्यामुळे तितका ऑब्झर्व करायला वेळ नाही मिळाला. पण जेवढं मी आता इंस्टाग्राम, फेसबुक थ्रू बघते, सगळ्यात मोठं जे एक्सपोजर मिळालंय ते नेटफ्लिक्स मुळे वगैरे, किंवा के ड्रामा, के पॉप वगैरे जे काय, क्लोथिंग खूप बदललंय मुला मुलींचं. आणि मला असं वाटतं की इंडिया इज नॉट रेडी येट फॉर दिस स्पीडी शिफ्ट ऑफ वेस्टर्नायझेशन. कारण ॲज वी डिस्कस्ड, तिथे आपल्या आईबाबांच्या पिढीतले लोक पण आहेत जे काका अजून सेम तत्व घेऊन बसलेत की हे असं नाहीच केलं पाहिजे, हे असं नाहीच केलं पाहिजे. आणि जी आपली जनरेशन, आपल्यापेक्षा लहान जनरेशन आहे, ते खूप पटापट बदलायला बघतात. सो देन देअर इज गोइंग टू बी लाईक ह्यूज डिस्कनेक्ट बिटवीन 2 जनरेशन्स, आणि त्यांनी काय लाईफ स्मूथ नाही होणार आहे. सो दे हॅव. आणि इथे म्हणजे एक एक्झाम्पल मला द्यावंसं वाटेल की इथे मुली बीचवर जाताना बिकिनी घालतात, बट इथले जनरेशन्स अँड जनरेशन्स आर रेडी फॉर दॅट. दे आर कंडिशन दॅट वे. सो इथे खूप कमी वेळा असं होतं की विचित्र नजरेने मुलीकडे बघितलं जातं. इट्स अ नॉर्मल थिंग. म्हणजे असं म्हणायला पाहिजे की इथल्या आजा वगैरे पण घालतात, आणि अगदी कॉन्फिडंट. एक्झॅक्टली, दॅट इज इम्बाइब्ड इन देअर लाईफस्टाईल. इट इज नॉट.
इट इज नॉट इन इंडिया. तुम्ही उद्या गोव्याला जाल आणि बिकनी घालाल, आता तिथे ही आर्ग्युमेंट येऊ शकते, पण मग मुलींसाठी सेफर एन्व्हायरमेंट पाहिजे ना. मला माहितीये पाहिजे, पण ते आहे का? नाहीये ना. सो देन यू हॅव टू मॉडिफाय युअर लाईफस्टाईल अकॉर्डिंग टू युअर सराउंडिंग, युअर सोसायटी. प्रश्न आहे की why are we rushing to do something like that? म्हणजे maybe down the line maybe सोसायटी तिथे पोहोचेल आणि मग तुम्ही घालू शकाल. आय नो की मग तुम्ही तुमचे प्रेफरन्सेस का सोडायचे असा इंडिव्हिज्युअलिस्टिक कमेंट येऊ शकते, पण मग नका सोडू आणि मग त्याचे काहीतरी असतील consequences. So I think my issue with this wanting to wear bikini, we'll call it the wanting to wear bikini phenomenon, is ki it's not being done with the right intention. Yes. हे intention आहे का की नाही मी इंडियन आहे आणि I want to have a safe environment for women आणि you know I should feel comfortable in my skin and this should be fine. नाही, that is not the reason why people are doing it. कॉपी करण्याचं इंटेन्शन आहे की अरे ते करतायत मग आपण पण करूया. आणि त्यासाठी ही स्टोरी तुला माहितीये, मला एक स्टोरी सांगायची जी आतापर्यंत नाही बोलली गेली. सो बेसिकली असं झालं होतं की मी आय एम अमेरिकन बॉर्न रेज, मी मंगळसूत्र घातलं होतं राईट, आणि आय हॅड गॉन समवेअर, आय वोंट गेट इनटू द डिटेल्स. तर तिथे एक मुलगी आली, शी वॉज इंडियन, आणि इंडियन म्हणजे नॉट टू नॉक इट बट शी वॉज मराठी मीडियम, व्हेरी ग्रो अप इन इंडिया. शी केम हिअर लग्न करून, नॉट इवन शिकायला और एनिथिंग लाईक दॅट, आणि विच इज फाईन राईट, इट इज वॉट इट इज. पण फॅक्ट ऑफ द मॅटर वॉज की तिची इंग्लिश भाषा वॉज नॉट स्ट्रॉंग. तरी सुद्धा ती येऊन माझ्याकडे असं बघितलं तिने आणि म्हटलं मंगळसूत्र सो टिपिकल असं बोलली मला. And I whipped around and I looked at her and I was like, पहिले म्हणजे तर just listen to you and listen to how you're saying this to me. And the second thing I saw on her finger was a huge diamond ring. आणि मी तिला बोलले, सो मंगळसूत्र जे आपल्या कल्चर मधलं आहे ते तुला प्रॉब्लेम वाटतंय, पण टिपिकल वाटतं, पण यू हॅव नो प्रॉब्लेम वेअरिंग अ डायमंड रिंग विच इज द वेस्टर्न थिंग टू डू. बरोबर का? तसं का? तर the next time I saw her, she was wearing a mangalsutra. So I think I experienced the same. म्हणजे मी कोणाशी तरी व्हिडिओ कॉलवर बोलत होते इंडियातल्या फ्रेंड्सशी, आणि मी घालते मंगळसूत्र, रोज घालते. तर त्यांनी मला विचारलं, हे काय घातलंयस तू, मंगळसूत्र घातलंयस? आणि दे ऑल आर मॅरिड, पण ते तिथे मुंबईत ठाण्यात बसून नाही घालत, आणि मी US मध्ये बसून घालते. वॉज समथिंग रिअली सरप्रायझिंग फॉर देम. आणि मला असं झालं की घालावर नका घालू, म्हणजे इट इज व्हेरी इंडिव्हिज्युअलिस्टिक प्रेफरन्स, पण त्याचं एवढं असं काहीतरी सरप्राईज होण्यासारखं काही नाहीये. म्हणजे दिस इज आर ट्रेडिशन, सो इफ यू आर फॉलोइंग इट, इफ आय लाईक टू फॉलो इट, तर आय लाईक टू फॉलो इट. रादर मी विचारलं पाहिजे तुम्हाला की हे काय तुम्ही का नाही घालत. आणि सर्कलिंग बॅक टू युअर ओरिजिनल क्वेश्चन, की आपल्याला आपला प्राईड वाटलंच पाहिजे आपल्या ट्रेडिशन, या मताची मी आहे. आणि ह्याच्यात काही जुनं असं नाहीये. म्हणजे आज मी स्कर्ट अँड टॉप घालून त्याच्या मंगळसूत्र घालू शकते इफ आय लाईक. आणि मी तुम्हाला सांगते की आय हॅव केम अक्रॉस सच अप्रिसिएशन आणि कमेंट्स की लोकांनी मला, अमेरिकन लोकांनी थांबून विचारलंय व्हॉट इज दिस नेकलेस, आणि दिस इज सो प्रिटी. एक्झॅक्टली. सो वाय नॉट. म्हणजे सॅड पार्ट इज, जर इकडच्या लोकांनी कौतुक करायला चालू केलं किंवा इकडचे लोक म्हणाले चल आम्हाला हे अडॅप्ट करायचं, आम्ही पण मंगळसूत्र, तर मग इंडियातली लोक बरोबर घालायला लागतील. आणि दिस इज द कॉपी कॅट मेंटॅलिटी वर्सेस आपले ट्रेडिशन, हे मला खटकतं. आणि म्हणून मी म्हणते की तुम्ही बिकिनी का घालताय. एक्झॅक्टली. आणि म्हणून मला असं वाटतं, मला आणि सायली, आम्ही हे बरेच वेळा आमच्या पॉडकास्टमध्ये बऱ्याच एपिसोडमध्ये वी हॅव टॉक्ड अबाउट दिस, की आम्हाला कायम असं वाटतं की you know, we grew up or still I think feel more traditional, किंवा काही गोष्टी आम्हाला एकदम तुम्ही ऑर्थोडॉक्स म्हणा किंवा खूप ट्रेडिशनल म्हणा किंवा खूप कल्चरली इन्क्लाइन म्हणा, आम्हाला दोघींना त्या गोष्टी करायला आवडतात किंवा त्याच्याशी एक कनेक्शन वाटतं, जे आम्हाला कधी कधी वाटतं की आज इंडियातल्या लोकांना ते अजूनही वाटत नाही, किंवा मे बी डोंट फील इट एनी मोर, आय शुड से. सो आय थिंक मला ते वाटतं की खूप कन्फ्युज्ड आहेत लोक विथ टू मच एक्सपोजर ऑफ आउटर वर्ल्ड, टू फास्ट. त्यातनं काय घ्यायचं आणि आपल्या सोसायटीला काय सूट होतं, हा एक अगेन विचार केला गेला पाहिजे, जो मिस आहे या सगळ्यात, गायब आहे असं वाटतं. इथल्या बॉर्न मुलांना ABCD म्हणतात, म्हणजे असं म्हणतात की त्यांची जनरेशन इज कन्फ्युज,
पण आय हॅव अदर एक्सपिरियन्स, एक डिफरंट एक्सपिरियन्स. रादर इथले लोक मला बरेच स्टेबल वाटतात. मला ते एवढे कन्फ्युज नाही वाटत, अमेरिकन बॉर्न कन्फ्युज नाही वाटत, बिकॉज दे नो की त्यांना काय पेसनी कुठे जायचंय. म्हणजे ऍटलिस्ट त्यांच्या समोर त्यांचं जनरेशन जशा झालेल्या आहेत त्याचा एक तू म्हणालीस हिस्ट्री आहे, त्यांना त्यांचं एक लिनिएज आहे, ते धरूनच ते पुढे जात आहेत. ते असं कोणाचं अनुकरण नाही करत आहेत. वेस्टर्न कंट्रीज ते त्यांचं त्यांच्या पेसनी पुढे जात आहेत. सो त्याच्यामुळे मला वाटतं उलट आता उलटी सिच्युएशन झाली आहे की इथले लोक कन्फ्युज नाही आहेत और कमी कन्फ्युज्ड आहेत, बरोबर, ऍज कम्पेअर्ड टू जे तिथे राहून उगाच अनुकरण करायला बघतायत. त्याच्यामुळे मला तो डिस्कनेक्ट जाणवतो आणि त्यांच्या परसेप्शनचा मला डिस्कनेक्ट जाणवतो. म्हणजे मी बदललेली नाहीये पर से, मी 12 वर्ष झाले युएस मध्ये, पण माझी आयडिओलॉजी बदललेली नाहीये, माझे थॉट्स बदललेले नाहीयेत, पण त्यांचं माझ्यासाठीचं इम्प्रेशन बदललंय की मी बदललीय. बरोबर. जे मला डिस्कनेक्ट वाटतो की त्यांना असं वाटतं हा आता काय तू अमेरिकेला असतेस मग तिथे सगळं असं चकाचौंध असेल ना, आणि चकाचौंध म्हणजे आहे, स्पेस आहे, स्वतःचं करायचं एक लिबरल ॲटिट्यूड आहे, किंवा म्हणजे आपला हार्ड अर्न मनी आहे तो स्पेंड करायची वृत्ती आहे. उगाच स्पेंड करायचं कोणाच्यातच नाहीये. म्हणजे अमेरिकेत राहून पण कोणीतरी एक्स्ट्रा वॅगंट उगाच स्पेंड करताय असे लोक खूप कमी ओळखते दॅन इंडियात राहून उगाच एक्स्ट्रा वॅगंट स्पेंड करतायत. सो हा जो एक त्यांचं नोशन आहे माझ्याबद्दल की तू अमेरिकेत आहेस म्हणजे तू आता काहीतरी खूप वेगळं करतेस, तर मी नाही करत वेगळं, मी आहे तेच करते. म्हणजे हेच जर मी बँगलोरमध्ये स्थायिक असते तर मे बी माझी हीच लाईफस्टाईल असली असती, थोडीशी कमी असती पण हीच असती, सिमिलर लाईफस्टाईल असते. सो तो डिस्कनेक्ट मला जाणवतो आणि आय डोंट नो हाऊ टू कन्व्हिन्स देम. त्याच्यामुळे मी म्हणजे मी जर मला कोणी समोरून प्रश्न विचारले की हे कसं, मग हे असं कसं, तर मी त्यांना सांगायला जाते, अदरवाईज मी नाही सांगायला जात. कारण असं होतं ना की दे आर प्रेज्युडाइज्ड विथ सम थॉट्स, असं मी खूप बघितलं, एक्सपिरियन्स केलं. सो त्याच्यामुळे तू पॉझिटिव्ह बोललीस तर ते म्हणे हा असं आहे, तू निगेटिव्ह बोलली मग असं आहे तर कशाला राहता, यु नो. ते मला कमेंट्स दोन्हीकडनं ऐकायला मिळतात. मी म्हणते जाऊ दे, आपण इथे बाय चॉईस फॉर करिअर राहतो, माझी मुलगी इथली बॉर्न आहे, तिला बेटर लाईफ द्यायला राहतो, बरोबर, कोणाला जाऊन काही एक्सप्लेन करायची गरज नाही. I almost wonder if this has been a decades old problem though, that every set of immigrant experiences back home. कारण मला असं वाटतं की my parents and maybe your parents also got to hear some version of this back in the day. But the sad situation is की तुमचे पॅरेंट्स किती 30 वर्षापूर्वी आलेले, त्यांची आणि आज आमची सिच्युएशन काही फार तफावत नाहीये, जी की मे बी असायला पाहिजे होती. इन 30 years थिंग्स शुड हॅव बीन डिफरंट, बट दे आर नॉट दॅट डिफरंट. सो ऍक्च्युली मला तुमच्या दोघींसाठी एक प्रश्न आहे, म्हणजे कुतूहल आहे, क्युरिओसिटी की सो विच वेअर द कल्चरल डिफरन्सेस from Indian perspective that you found hardest to explain to American friends. Okay. आणि वाईस वर्सा, असे कुठले अमेरिकेतले कल्चरल डिफरन्सेस होते किंवा डिफरंट सिच्युएशन्स होत्या दॅट वेअर हार्डेस्ट टू एक्सप्लेन टू इंडियन रिलेटिव्स? अच्छा, सो आता मे बी आपण बोलू तसे सुचतील, पण मला जेनरिकली एक पॉइंट बोलायचा आहे की when it came to cultural differences, which is आम्ही इंडियात किंवा इंडियन लोक कल्चरली असं असं करतात, हे अमेरिकनचं सांगायला खूप जास्त सोपं होतं इन माय ओपिनियन देन टू टेल समबडी फ्रॉम इंडिया की अमेरिकेत आम्ही असं असं करतो. का? कारण इथले लोक क्युरियस असतात. बरोबर, तुमच्या कल्चरमध्ये हे काय आहे, तसं काय आहे, ते ऍक्च्युली जाऊन वाचतात त्याबद्दल, ते प्रश्न स्वतःहून विचारतात. दे आर व्हेरी intrigued by, you know, I don't know if this is a good thing or a bad thing, but you're ethnic, right? You're something else. We want to know more about your ethnicity or culture. तर त्यामुळे त्यांना not necessarily की ते उठून त्या गोष्टी करतील, right? But they're definitely of the mindset that they want to learn about these things. Whereas if you're talking to somebody from India, okay, and usually when I say talking to someone from India, I'm not talking about apल्या वयाची लोक, I'm talking about a kaka or an aji or a mauchi or someone. They're very set in their prejudice, right? So they're very much like, तुम्ही असंच करत असाल नाही का? And then त्याला जर उत्तर द्यायला गेलो की नाही, ते ऍक्च्युली तसं नाहीये, we, you know, our
fine in the way that we maybe conduct whatever it is that we're trying to explain. Tar acha, okay, but like they don't actually believe what you're saying. Yeah. You know, so I wish I could think of a specific less welcoming. They're less welcoming to the fact that they might be wrong in what they're judging you over or thinking ki oh mere. So usually the questions that we get from Americans, I'm talking about myself, is more so, oh, आता टिकली का लावता किंवा you know, tell us about your gods and goddesses or Hinduism मध्ये काय असतं. So हे जरी they may be Christian or Catholic or atheist or whatever, but they're willing to listen, right? And they're willing to say, oh, okay, they might think of it as mythology, whereas for us it's our religion, पण ते अगदी आवडीने ऐकतात. आणि I have to appreciate that about people in this western side of the world, कारण त्यांना तेवढं. पण आता इंडियातले लोक काय प्रश्न विचारतात, अच्छा तुम्ही मराठी बोलतच नसाल नाही का, किंवा अमेरिकेत तुम्ही पार्ट्या खूप करत असाल, जस्ट दॅट्स, किंवा दारू खूप पित असाल. I don't even drink alcohol at all. So these assumptions are the type of questions we're getting, and then to try and convince someone that, oh no, we actually do like our parents in America. We actually do care about our parents, even not just me as an Indian, but yeah, my white friends also like their parents. You know, असं नाही की we turned 18, we left the house, कॉलेजला गेलो, परत कधी मागे वळून पाहिलं नाही, आई बाबा कोण काय, आणि आई बाबा सुद्धा थांबलेत की कधी घराबाहेर पडतायत. तसं नाहीये. People in America do care about their children, and people in America do care about their parents. So हे जे I think त्याच्याबद्दल मला असं वाटतं की टू फोल्ड सिच्युएशन आहे. USA, कॅनडा, नॉर्थ अमेरिका, तुम्ही लोकांनी इमिग्रेंट लोक वेलकम केली आहेत आणि तुम्ही बघता. वेअर ॲज इंडियामध्ये असं फॉरेनर्स आले, ते राहत आहेत, जनरेशन अँड जनरेशन राहत आहेत, आणि ते स्प्रेड देअर वर्ड की ते त्यांचं लाईफ कसं होतं, असं खूप कमी आहे. सो त्याच्यामुळे ना इट्स जस्ट मोर वन वे फ्लो. त्याच्यामुळे आय थिंक वेस्टर्न कंट्रीज आर वेलकमिंग अबाउट डिफरंट एथनिसिटीज, कल्चर, आणि तिथे तो प्रेजुडिस आहे. प्लस त्यांना जे काही नॉलेज आहे अबाउट वेस्टर्न वर्ल्ड इज थ्रू मीडिया. बरोबर. सो याच्यात मीडियाचा खूप मोठा हात आहे की ते काय दाखवतात. त्यांनी जर असंच दाखवलं की 18व्या वर्षी सोडून चाललीत किड्स आणि मग पॅरेंट्स आर सॅड आणि म्हातारपणी दे आर लोनली, तर तसं इम्प्रेशन होणार. सो ह्या सगळ्याचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट हा आहे की इंडियन्स आर less exposed, so less welcoming. So me actually असं म्हणत होते. So I remember when I was a kid, I don't know if you had this, Sally. So you know, there were times where we would have these like multicultural fairs or something. I think multicultural day शाळेमध्ये. So you had this, you know, somewhat diverse group of people as I, you know, grew up a little bit, talking about, you know, like their different festivals. मग त्याच्यावरती काहीतरी पोस्टर बोर्ड काहीतरी बनवायचो, किंवा काही लोक स्नॅक्स पण आणायचे स्कूलमध्ये द्यायला, म्हणजे असं काय. So I remember when I was in high school, we did something like on Diwali, right? And people were so curious that, oh, असं असतं का, ओके, हा, you know, I think म्हणजे मी काहीतरी लाडू का काहीतरी नेलं, people like, oh, किती छान आहे ते वगैरे असतं. तर आय वंडर की आता इंडियामध्ये, आणि मला आताचं माहित नाही, किंवा आय नो प्रत्येक स्कूल थोडी वेगळी असेल, पण आय डोंट नो की इज देअर दिस इवन स्पेस टू बी क्युरियस. म्हणजे इथे कसं स्पेसच होती ना, आता सगळेजण बोलतायत तर तुम्ही क्युरियस असणारच, राईट? आय थिंक आमच्या वेळी तरी असं नव्हतं. आताचे जे सीबीएसई, ICSE बोर्ड वेगळे असतात, मे बी तिथे एक्सपोजर असं असेल, हू नोज, आय डोंट नो. सो दॅट्स व्हाय आय ऑलवेज अग्री की इथे ऍटलीस्ट आय थिंक एक्सप्लेन करायला इझियर होतं. व्हॉटएव्हर दे एक्सेप्टेड, डिडंट एक्सेप्ट, ते नाही मला माहिती. पण आता इंडियात जाऊन, ऑफकोर्स मी आता इंडियात जाऊन दिवाळी नाही एक्सप्लेन करणार, पण मी जर का दुसरं फेस्टिवल फॉर एक्झाम्पल एक्सप्लेन करत असेल तर आय डोंट नो ते ओपननेस किती होतं सगळ्यांबरोबर. काही लोकांचं असतं, पण दॅट वाज माय थिंग. सो तेच म्हणते मी, लेस एक्सपोजर, आणि जे लेस एक्सपोजर आहे त्यातलं पण जो पाहिजे तेवढा चॉईसचाच भाग घ्यायचा. ह्याच्यामुळे ते खूप डिफरन्सेस, कल्चरल डिफरन्सेस येत आहेत. म्हणजे आय रिमेंबर सीइंग सम पोस्ट ऑन सेंट पॅट्रिक्स डे फ्रॉम इंडिया, आणि मला असं आलं की तुम्हाला माहिती तरी आहे का व्हॉट इज इट, म्हणजे काय एवढं ब्लाइंड फॉलो करायचं. म्हणजे आणि म्हणजे नॉट, आम्ही पण सगळं नाही करत, म्हणजे आय डोंट नो अबाउट यू, पण असे सगळे दिवस म्हणजे काय, आणि तुम्हाला काय रेलेव्हंट आहे ते. एक्झॅक्टली. सेंट पॅट्रिक ऍक्च्युअली काही संबंधच नाही, काही संबंध नाही, काही संबंध नाही. कॉल बाय ब्लाइंड फॉलो, म्हणजे असं नाही करायला पाहिजे. दॅट इज व्हॉट सोसायटी इज नॉट रेडी फॉर. राईट, एक्झॅक्टली. सो
That's fantastic. I think in the interest of time, let's maybe ask one more question. Yes. So again, I won't waste that opportunity of asking this question. मला असा विचारायचा होता प्रश्न तुम्हाला दोघींना की since you are born here, both of you, पण you both are interestingly married to Indian born husbands. असं का केलं? I don't know how that had a chance to escape and असं का केल्यापेक्षा असं नसतं तर तुमचं लाईफ इतकंच रूटेड टू इंडियन कल्चर असतं का म्हणजे व्हॉट डू यू फील? सो आय थिंक माझं एक मी सांगू शकते. Again, I think we both grew up relatively connected to Indian culture. So I think मला तो इंटरेस्ट नक्कीच असता की ओके लहानपणी माझ्या आईने जे काय काय केलं फॉर एक्झाम्पल फेस्टिवल्सच्या बाबतीत जस्ट एज अन एक्झाम्पल किंवा मराठी बोलणं I think तो इंटरेस्ट मला असता to keep that up, but it would have been harder. If my husband was, let's say, like an American, or even like an Indian-born American who, let's say, wasn't as connected. Exactly. So माझे असे काही friends पण आहेत, relatives पण आहेत who are married to like other Marathi people, but those people happen to be like born and brought up here. आणि त्यांच्या घरांमध्ये जर का इतकं एक्सपोजर नसतं किंवा माझ्या काही फ्रेंड्सच्या घरात जास्त एक्सपोजर होतं or vice versa. I think it's harder when one person is carrying that backpack, right? Right. Of trying to connect it. Yeah. I think this is an interesting question because it depends on who you're marrying. Okay, पहिले म्हणजे तुम्ही मराठी ABCD म्हणूया. मराठी American born किंवा Canadian born बरोबर लग्न करताय का not? So I never actually dated a Marathi person in America. I think the biggest candidate that would have been if it had worked out would have been a Sindhi guy. Okay. So पहिले तर सिंधी बद्दल आपल्याला फारसं काही नाही माहिती आहे. Right. So but I was very much introduced to that culture and I think that being tied to your roots would have been done in a different way. Probably how things were done in the 70s. आमचे सगळ्यांचे आई बाबा घेऊन आले जे काय आणि जेवढं माहिती आहे आणि आपण जसे आत्ता आज करतोय तसं झालं असतं. I would actually argue that Sagar is very Indian in the sense की तो इंडियावरनं आलाय पण तो काहीही करत नाही. Okay, he doesn't even try. He is very like हा ठीक आहे म्हणजे आपण जाऊ शकतो किंवा घरी मोदक करायचे तर मी म्हणते चल सागर मी आता मोदक करते. डू यू थिंक सागर नोज हाऊ टू मेक मोदक और डू एनी ऑफ दॅट की अरे मोदक करायचे ही जनरली माहिती असतं की अरे हो गणपती येत आहेत कारण लोकांनी घरी बोलवलंय म्हणून. आय डोंट थिंक त्यांनी कुठल्या कॅलेंडरला कन्सल्ट करून त्याला ऍक्च्युअली माहिती असते की दिवाळी कधी आहे आणि इव्हन आता आपल्या आई ग्रुपच्या गोष्टी होत असतात ते वी आर व्हेरी मच ड्रायव्हिंग दॅट राईट. सागर इज जस्ट ही इज व्हेरी मच प्रेझेंट टू हेल्प आउट बट इज ही ड्रायव्हिंग दॅट? आय एम ड्रायव्हिंग इट राईट. सो आय ऑलमोस्ट वुड आर्ग्यू की इट डिपेंड्स ऑन स्वभाव. अर्थात आता सागरचा नाहीये तसा स्वभाव की ही लव्स हिज कल्चर व्हेरी मच बट तो स्वतःहून जाऊन काहीतरी करेल. आय डोंट थिंक सो. पण ऑन दॅट सेम नोट तो स्वतःहून जाऊन अमेरिकन कल्चरचं पण काही करेल असं पण नाही. He's not finding a Halloween party to go to. So I actually think that मी आजही जे काय करते ते स्वतःच्या हिस्ट्रीवर आणि आईबाबांचे जे काय शिकवलंय त्यावर करते. आणि दुसरं म्हणजे आता कमिंग बॅक टू इफ वी हॅड मॅरिड समबडी हॅड आय एंडेड अप मॅरिंग समबडी इट वुड हॅव मोस्ट लाईकली नॉट हॅव बीन अ मराठी पर्सन. सो देर वुड हॅव बीन I think we would have been tied to our roots based on what our parents are giving us, but it would have been very multicultural in the house. आणि it would have been maybe difficult असं मला वाटतं. माझं इंटरप्रिटेशन आहे कारण जसं तू म्हणालीस की सागर असतो तिथे सपोर्टला. दॅट सपोर्ट इज व्हेरी मच निडेड टू कॅरी फॉरवर्ड दॅट कल्चर रूट्स traditions. So the difference would have been ki if it's the Sindhi guy, right? If he doesn't know anything about Marathi culture, as much as he was at the college when we dated through college, he was very much present for all of our South Asian Student Association events. तो डेव्हिस वरनं येऊन मदत करायचा to like set up होते. So he was very Sagar जसा प्रेझेंट असतो तसं होतं. पण जर कल्चरल अंडरस्टँडिंग नसेल की अच्छा ओके मंगळागौर म्हणजे इथे नक्की काय करताय तुम्ही, there's not that innate just understanding. पण नाही म्हणजे तसं नाही. पण इवन इफ ही वॉज सिंधी पण तरी तू काहीतरी इंडियन करतेस म्हणून त्यांनी सपोर्ट केला असता. दॅन अमेरिकन पर्सन मग तू हे काय करतेस तू हे का करतेस. पण आय समटाइम्स थिंक की अमेरिकन म्हणजे ऍक्च्युअल अमेरिकन आय थिंक त्या लोकांची एक क्युरिओसिटी वेगळी असते. मी तुला सांगते माझी एक मैत्रीण आहे म्हणजे ती ऑफकोर्स म्हणजे आय मीन शी इज अ फ्रेंड फ्रॉम कॅनडा आणि लाईक शी इज मराठी आणि शी मॅरीड लाईक अन ऍक्च्युअल कॅनेडियन गाय लाईक फ्रॉम ऑटोवा. आणि त्यांचं जेव्हा लग्न झालं तेव्हा इनफॅक्ट
तो तिथे सगळ्या विधी करण्यात त्याला जास्त इंटरेस्ट होता तिच्यापेक्षा. पण आय थिंक लाईक गोईंग लाईक बॅक, आता तू जे सागरबद्दल बोलीस तुम्ही माझ्या नवऱ्याबद्दल असं सांगू शकते की ही इज क्वाईट इंटरेस्टेड इन इंडियन कल्चर, आणि तो म्हणतो की अरे नवरात्र आपण इथे म्हणजे देवळात जाऊया किंवा आपण देवीची आरती करूया किंवा आपण गणपती आम्ही बसवतो, whatever. But the thing is that if he was not that into this stuff, or let's say if he was maybe like a little bit more like Sagar, or even if he like wasn't Marathi, तरी मला वाटतं maybe the enthusiasm, I wonder if it would have waned a little bit. आता कसं होतं की आम्हाला दोघांनाही इक्वली तितकं enthusiasm आहे. नसतं तर maybe I would have been like whatever. I will say it's a little bit hard to pull that load, but then I turn to the community like you guys. Exactly. चला आपण करूया आणि त्याने मग माझ्या मुलीला ते. So I think to conclude, it doesn't really matter from which citizenship, ethnicity you belong to. It's just about your enthusiasm of doing things. कारण there are couples that we know की दोघंही अगदी नवरा बायको मराठी आहेत, अगदी महाराष्ट्रामध्ये वाढले तरी ते लोक काहीच करत नाहीत किंवा ते घरात मराठी पण त्यांना बोलायचं नसतं. सो there are people to that end as well. की ते कल्चरल रूट्सला टाईड असणं हा तुझा प्रश्न होता, बट इफ वी आर टॉकिंग अबाउट आवर मॅरिड एक्सपिरियन्स, नाउ दॅट्स अ डिफरंट कन्व्हर्सेशन for another. Stay tuned, I think, to that. Stay tuned. Maybe we'll talk about that. Exactly. So, I think this has actually gone on for a little bit, and I think it was a really lovely conversation. Thank you so much. Thank you so much for मजा आली गप्पा मारायला. आणि सो जस्ट सो यू गाईज नो की हा या सीझनचा शेवटचा एपिसोड असेल. फिनालेला बोलवलं मला. ऍक्च्युली आम्ही तसाच विचार केलेला की जरा आपला कॉन्ट्रास्ट एक्सपिरियन्स बोलायला, सिन्स वी बीन टॉकिंग अबाउट आवर एक्सपिरियन्सेस दिस होल सीझन, वी थॉट इट वुड बी नाईस टू हॅव अ कॉन्ट्रास्ट. सो या आय थिंक मला असं वाटतं ऑन कन्क्लुडिंग लाईन्स, so the blend effect is actually it's blending. Actually, it depends on your पर्स्पेक्टिव्ह एज अन इंडिव्हिज्युअल की तुम्ही त्यातनं काय चांगलं घेता आणि काय मागे सोडता. करेक्ट. सो आय थिंक यू हॅव ब्लेंडेड, यू बोथ हॅव ब्लेंडेड सो वेल. आणि आय रिअली फॉरगेट समटाइम की तुम्ही इंडियात जन्मलेल्या नाही. We're good imposters. Very good. Yes. Yes. As always, like, share, subscribe. Send us your comments. Yay. Bye, guys. Bye.